आणि आता बातमी आहे लातूरमधून। लातूरमध्ये वसतिगृहातील 15 वर्षाच्या मुलीने वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। उपचाराच्या दरम्यान या मुलीचा मृत्यू झालाय आणि यानंतर परिवारामधील नातेवाईक, विविध सामाजिक संघटना यांनी लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये गर्दी केलेली आहे। ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। दरम्यान लातूरला पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आता सोलापूरमध्ये सुद्धा पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे। दरम्यान आरोपींना शिक्षा होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं नातेवाईकांनी सांगितलेलं आहे। ही विद्यार्थिनी 9वीच्या वर्गामध्ये शिकत होती। लातूरच्या महात्मा गांधी विद्यालय इथे तिचं शिक्षण सुरू होतं। मागच्या 1 वर्षापासून ती लातूरच्या कस्तुरबा कन्या वसतिगृहामध्ये राहत होती। निशांत भद्रेश्वर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। निशांत, नेमकं काय कारण समोर येतोय आणि घरच्यांनी नेमका काय दावा केलेला आहे? होतं की ती बांधकाम चालू होतं। तिच्या आईवडील तिच्या आजोबांना हॉस्टेल चालकांनी सांगितले होतं हॉस्टेलचं बांधकाम चालू आहे, 4-5 दिवसांनी तिला इथं आणून सोडा। मग त्यांनी तिथं सोडलं होतं आणि त्याच्यात घरच्यांबरोबर तिचे काही समस्या होत्या। ती फोनवर त्यांच्याशी बोलायची आणि सातत्याने रडायची आणि त्यामुळे तिने पहाटे गच्चीवरून उडी मारून छतावरून उडी मारून आत्महत्या केली अशी माहिती मिळते। मात्र तिला असताना तिचा मृत्यू झाला। आता तिचे आई वडील ही मागच्या 10 वर्षापासून एकत्र राहत नाहीत, विभक्त राहतात, त्यांचे वाद आहेत। यामुळे ही घटना घडली। प्राथमिक माहिती समोर आली, मात्र त्या वडिलांना सामाजिक संघटनेचा आरोप केलेला आहे की तिच्याशी कृत्य करून तिचा खून करण्यात आलेला आहे, घातपातात। मग ह्याच्यामुळे हा वाद वाढत गेला। तिच्या ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करण्याची पुन्हा एकदा मागणी आली। त्यानंतर आता सोलापूरला इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करण्यासाठी पोलिसांनी सोलापूरकडे पाठवलेलं आहे। निश्चित यामध्ये नेमकं काय सत्य पुढे येतं ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। निशांत, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।